नमस्कार मित्रांनो, तर आम्ही ट्रिपला निघालो आहे. आपले छत्रपती शिवाजी राजांचे जे किल्ले आहे ते आम्ही 4-5 किल्ले बघू असं करून. आणि आता आम्ही पन्हाळे किल्ल्यावर आहे. तर इथं जे धान्याच्या कोठ्या 3 कोठ्या आहे, गंगा, जमुना आणि सरस्वती, ते आमचा जो गाईड आहे तो माहिती सांगणार आहे. तर चला दाखवते मी तुम्हाला. बघा किती मोठी कोठी आहे. अशा 3 कोठ्या आहे आणि जशी रायगडावर कोठे आहे तशाच इथं पण आहे सांगता येते. तर ह्या इथं पायऱ्या दिसत आहे. इथून इथं बैलगाडी यायची म्हणे आणि बैलगाडीवरून मावडा अशा पायऱ्या उतरून यायच्या आणि पाठीवर ते पोते घेऊन जायच्या आणि वरून पोतं ओतायचं आहे. तुम्हाला मध्ये गेल्यावर मी दाखवते कसं धान्य वरून टाकलं जायचं आणि दरवाजा आहे तिथून काढलं जायचं. तर चला आपण मध्ये जाऊ. तर ह्याचं जे बांधकाम आहे ते 1000 ते 1100 असं बांधकाम आहे. म्हणजे खूप आधीचं बांधकाम आहे आणि धान्य वरून टाकलं जायचं. मध्ये होल आहे ते मी तुम्हाला दाखवते. आणि हे धान्य वरून टाकलं जायचं म्हणे. तर सगळं धान्य मिळून 5 कोटी क्विंटल एवढं मावून जायचं म्हणे. तर ते आपल्याला माहिती सांगताय. तर जे होल आहे जे तुम्हाला दिसत असतील तिथून धान्य टाकलं जायचं म्हणे. आणि मध्ये एवढा गारवा होता, खूप थंड. तर इथं 6 खांब आहे आणि हा सगळ्यात शेवटी खांब आहे. हा सगळ्यात वेगळा आहे. याच्याने धान्य मोजलं जायचं म्हणे. तर 1 फूट 2 फूट असं ते दाखवत आहे आम्हाला. तर 60 फुटापर्यंत धान्य मोजलं जायचं म्हणे. मग इथून एक खिडकी आहे, इथून मावडा यायचा मशाल घेऊन आणि तो धान्य किती आहे हे मेजरमेंट करायचं म्हणे. इथून बघायचं म्हणे मशाल घेऊन. आणि दरवाजाच्या तिथं खाली एक पट्टी राहायची म्हणे लाकडाची. तिला कोणगी असं म्हणायचे. तिला सरकवलं की धान्य बाहेर निघायचं म्हणे खालून. आणि आधीच्या काळात काही टेक्नॉलॉजी किंवा काहीच नव्हतं, तरी ते सांगताय की असं बांधकाम आहे की अजूनपर्यंत काहीच असं तुटलं फुटलेलं नाही आहे. आणि तुम्ही इथून बघू शकता की सगळे खांब सरळ रेषेत आहे असं ते आम्हाला दाखवत होते. तर तुम्ही बघू शकता आधीची टेक्नॉलॉजी नव्हती तरी आधीची माणसं कशी हुशार होती ती. आणि मी पूर्ण किल्ल्याचे व्हिडिओ मोठा टाकला आहे. पन्हाळा